भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी परिसरात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईत येणाऱ्या भीमानुयायांसाठी महानगरपालिकेने सर्व नागरी सुविधा तैनात ठेवल्या आहेत। यामध्ये चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात येणार आहेत। शिवाजी पार्क येथे निवासी मंडप, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, धूळ प्रतिबंधक आच्छादन आणि मंडप यासारख्या सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या। चैत्यभूमी परिसरातूनच आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, दरवर्षीच लाखो भीमानुयायी या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येत असतात। काय आहे यंदाची तयारी, कसं आहे वातावरण, काय आहेत भीमानुयायांच्या भावना? अगदीच आपण पाहतोय मयूर की आत्ता जर आपण पाहिलं तर मग तयारी जवळपास पूर्ण झाली आहे चैत्यभूमी परिसरातली, आणि मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस कर्मचारी असेल, सगळेच इथे तैनात झाले आहेत। अग्निशमन दल देखील इथे तैनात झाले आहे, कारण का गेल्या 2 ते 3 दिवसांपासूनच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये जे अनुयायी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, त्यांनी येण्यास सुरुवात केली आहे। आणि त्यानंतर उद्या म्हणजेच खरं तर 6 डिसेंबर रोजी या अनुयायींना बाबासाहेब आंबेडकरांचं जिथे चैत्यभूमी आत आहे तिथे त्यांचं दर्शनासाठी तिथे त्यांना सोडण्यात येणार आहे। मात्र त्याआधी आपण पाहतो की मोठ्या संख्येने हे जे अनुयायी आहेत ते इथे येतात आणि अभिवादन करतात। उद्या आपण जर पाहिलं तर मग हा एक शासकीय कार्यक्रम आहे। आपल्या या राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री इथे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि एक शासकीय कार्यक्रम म्हणजे शासकीय अभिवादन देखील केलं जाणार आहे। आपण इथे पाहतोय की या अनुयायींच्या रांगा आहेत। खरं तर खूप वेळ हे जे अनुयायी असतात ते इथे रांगेत उभे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथे दर्शनासाठी। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काका, काय सांगाल, किती वेळ झालं रांगेत उभे आहेत आणि कुठून आला आहात? आम्ही पुण्यावरून आलो आणि रांगेत आम्हाला जो आता अर्धा तास होऊन गेला आहे, लवकर नंबर लागला त्या मानाने। काय भावना नेमका व्यक्त कराल? तुम्ही इथे अभिवादन करण्यासाठी आला आहात। भावना बाबासाहेबांच्या बद्दल जर म्हणाल ना तर जगात असं कुठंच होऊ शकत नाही। आज जे महापरिनिर्वाण दिन त्यांचा साजरा होतोय, जगात कुठल्याच नेत्याचं असं होत नाही। आज हे सगळं जर पाहिलं नाही तर एवढे बाबासाहेबांचे उपकार आहेत, लोक विसरत नाहीत। कोण खालचा समाज, हे मोठे आता आहेत पुढारी राजकीय पक्षांचे जे बरोबर गेलेत ना, त्यांचं सोडून द्या, पण जो गरीब समाज आहे ना, बाबासाहेबांचे उपकार विसरणारच नाही कधी। अगदीच आपण पाहतोय इथे मयूर की महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, बालक असतील, हे सगळेजण इथे आले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हे सगळे त्यांचे अनुयायी आहेत। आणि केवळ मुंबई नाही तर महाराष्ट्रभरातून जे अनुयायी आहेत ते इथे येत असतात आणि अभिवादन करत असतात। उद्या सकाळी जवळपास 8 वाजता शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि खरं तर 12 वाजल्यापासूनच इथे अभिवंदनासाठी ही रांग जी आहे ती खुली केली जाते आणि त्यानंतर दर्शनासाठी जी रांग आहे ती हळूहळू पुढे देखील सरकवली जाते। मयूर, बरोबर आहे जुई, कृतज्ञता म्हणून लाखो अनुयायी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून, जगभरातून दरवर्षी अभिवादनासाठी येत असतात आणि बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन डोकं टेकवत असतात, त्यांचे आशीर्वाद घेत असतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी।